हे बघा आता गिरणीवरून सातूचं पीठ दळून आणलेलं आहे। बघा किती छान झालेलं आहे, किती मस्त दिसते। नमस्कार मंडळी, हेमास पारंपरिक रेसिपीज मध्ये आपलं मनपूर्वक स्वागत आहे। उन्हाची चाहूल लागली, ऊन वाढते आहे आणि खूप म्हणजे शरीराची अशी गरमी जाणवते, शरीराला उष्णता जाणवते आहे। अशा वेळेला आपल्याकडे जे पारंपरिक पदार्थ आहे जे आपण उन्हाळ्याच्या थोडं कडक ऊन तापायच्या आधी करून ठेवतो, त्याच्यापैकी एक आहे सातूचं पीठ। आणि हे खूप जुनं म्हणजे अगदी फार पुरातन काळापासून वापरतोय, तर ते तेव्हापासूनच ते माहिती आहे आपल्याला की पौष्टिक आहे, शरीराला थंडावा देतं। त्याच्यातलं प्रमुख म्हणजे गहू आणि हरभऱ्याची डाळ हे दोनच त्याच्यातले मुख्य आहे। मग बाकी चवीसाठी त्याच्यात बाकीचं सगळं टाकण्यासाठी तर आज मी तुम्हाला दाखवते सातूच्या पिठाची रेसिपी। ती पारंपरिक पद्धत आहे, तीच मी दाखवते आहे। ते वेगवेगळ्या प्रकाराने वेगवेगळ्या भागात केली जाते। आमच्या इकडची जे ती दाखवते आहे। ह्या कपाने मी 2 कप गहू घेतले आणि 1 कप हरभऱ्याची डाळ घेतली आहे। ह्याच्यामध्ये सगळे पौष्टिक तत्व, प्रोटीन्स असतातच, फायबरही असतं, पौष्टिक तत्व असतात ह्याच्यात। शिवाय आपल्याला जे घशाला म्हणजे शरीराला जे आपलं शरीरातलं पाणी जे कमी होतं उन्हाळ्यामध्ये चालून किंवा श्रमाने म्हणा काही कामं करून, तर ते ह्या सातूच्या पिठाच्या याच्यामध्ये ती ताकद असते की ते आपल्या शरीराला गार ठेवतं, पाणी धरून ठेवतं आपल्या शरीरात। तो पदार्थ त्याचं सरबत पिल्या जातं। त्याचं हे आता मी दाखवते तुम्हाला। हे स्वच्छ 2दा-3दा धुवून घ्यायचं आणि ह्याच्यात ते जे काही याला आजकाल आपण लावतो गव्हाला, डाळीला, तर ते सगळं काढून घ्यायचं। 2-4दा हे धुवून घ्यायचं। दाखवते तुम्हाला धुवून झालं की। गव्हाचं जे आहे, आता ही हरभऱ्याची डाळ पण मी धुवून घेतली। याच्यात काही पाणी वगैरे घालायचं नाही, थोडीशी पसरवून ठेवायची सुकायसाठी। आणि हे मात्र अर्धा तास असंच ठेवायचं। अर्धा तास नसेल ठेवायचं तर 10-15 मिनिटं तरी ठेवायचं आणि मग ते फडक्यामध्ये बांधायचं। थोडं तेल आणि मीठ लावून, त्याला गहू ओलवणे म्हणतात, शेवयासाठी आपण जसं ओलवतो तशाच प्रकारे। आणि मी आता ह्याच्यावर ही डाळ अशी थोडीशी पसरवून घेते, म्हणजे ही आपल्याला भाजायला तयार होईल। आणि किमान 15-20 मिनिटं तरी ह्याच्यामध्ये हे पाण्यामध्ये हे गहू आपल्याला ठेवायचे आणि मग बांधून घ्यायचे ते एका फडक्यामध्ये, सुती फडक्यामध्ये। दाखवते हे बघा। आता याला मी मीठ लावलंय थोडं, थोडंसं मीठ लावलंय मी। हे बघा, परत एवढं घेते, थोडंसं किंचित, आणि अगदी एखाद दुसरा थेंब असा, खूप नाही टाकायचं, थोडासा एखाद दुसरा थेंब असा या वाटीतच घेते। म्हणजे थोडंसं चमचाभर घेऊन थोडंसं 2-3 थेंब असं लावायचं सगळीकडून त्याला, आणि मग कॉटनच्या फडक्यात बांधायचंय त्याला। बघा हे लावून झालेलं आहे। आता आपण याला कॉटनच्या फडक्यामध्ये ठेवूया। हे बघा, हे पाणी किती आहे, इतकं पाणी आहे, खाली राहिलेलं नाही बघा। आता हे काढून घेते मी। हे सगळं काढून घेते, पुरचुंडी बांधून घेतली आहे आणि ह्या चाळणीतच ही ठेवणार आहे मी। आणि खाली एक भांडं ठेवलंय मी, म्हणजे पाणी असेल तर ते त्याच्यात जाईल। आणि ही किमान 1-1.5 तास तरी अशी ठेवायची आहे आपल्याला। आणि हरभऱ्याची डाळ तर आपण बाहेर अंगणात सुकतच ठेवली आहे, ती कडकडीतच वाळवून घ्यायची आहे आपल्याला। आपण बांधून 1.5 तास ठेवले होते
आणि पूर्वी याला उखळामध्ये काढले जायचे आणि त्याचा कोंडा निघायचा आणि मग ते दळले जायचे जात्यावर किंवा चक्कीतून. तर आता आपण आजकाल फायबरचं महत्व आपल्याला कळल्यापासनं त्यामुळे आता आपण त्याला कुटायच्या भानगडीत पडत नाही, कारण साला निघून गेले तर सगळं जीवनसत्व चाललं जातं. आणि मंद थोडे थोडे घ्यायचे, थोडे थोडे भाजायचे. 2 याच्यात होतील आपले हे. आणि मग हरभऱ्याची डाळ भाजू आणि मग थंड होऊ देऊ. त्यानंतर मग आपण त्याच्यामध्ये हळू होऊ द्यायचे. हे दाखवते. हे ओलसर असल्यामुळे जास्त वेळ लागतोय, पण छान होईल याची चव. अगदी खात्रीने सांगते, छान. बघा आता गहू छान भाजल्या जाऊन राहिले आहे. याचे बघा कसा आवाज येतोय. लालसर भाजायचे थोडेसे. हे आहे आणि हे आपण एक काम करू. आता हा आधीचा आपण याच्यात घेऊन घेऊ. आणि हे बघा, आता या राईस सोबतच मी अर्धा चमचा जिरं टाकते आहे, जे आपल्याला याच्यात टाकायचं आहे. अजून भाजली जायची डाळ. मंद याच्यावर ठेवली, जरा वेळ लागणार आहे. दाखवते. हे बघा, ही मी छोट्या चम्मचभर सुंठ पावडर टाकली आहे याच्यात आणि जिरे टाकले होते मगाशी भाजताना. आणि ही भाजून घ्यायची आहे. बघा आता आपलं सगळं तयार आहे. विलायची आणि हे जायफळ, मगाशी आपण टाकलं जिरं याच्यामध्ये. आणि आता हे याच्यात घालून मिसळून ठेवायचं आणि दळून आणायचं. थंड झालं की चक्कीवरून उद्या आणूया आपण. एकदम दाखवते. उद्या बघू, भेटूया आपण.